गुड मॉर्निंग सर्वांना. रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा या महाविद्यालयातील बँकिंग रिक्रुटमेंट गायडन्स सेंटर तथा IBPS सेंटरच्या वतीने जुलै 2021 ते डिसेंबर या कालावधीसाठी बँकिंग, इन्शुरन्स, फायनान्शियल सेक्टर मधल्या वेगवेगळ्या रिक्रुटमेंट करिता 5 महिने कालावधीचा गायडन्स प्रोग्राम आजपासून आपण सुरू करत आहोत. विद्यार्थी मित्रो, रयत शिक्षण संस्थेच्या या महाविद्यालयामध्ये पदवीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बँकिंग, त्याचबरोबर इन्शुरन्स, MPSC, UPSC, स्टाफ सिलेक्शन या वेगवेगळ्या भरती परीक्षेची तयारी करण्याच्या अनुषंगाने गेल्या 5 वर्षापासून आपण महाविद्यालयामध्ये बँकिंग अँड सिव्हिल सर्व्हिसेस हा एक त्या ठिकाणी स्वतंत्र करिअर ओरिएंटेड प्रोग्राम देखील राबवत आहोत. महाविद्यालयात ऑटोनॉमी मिळाल्यानंतर महाविद्यालयामधील हा जो करिअर ओरिएंटेड प्रोग्राम जो आहे, या प्रोग्राम मध्ये आपण प्रामुख्याने FY BCom मध्ये असताना स्टाफ सिलेक्शन कमिशन व रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, SY मध्ये आल्यानंतर MPSC आणि TY मध्ये आल्यानंतर UPSC आणि IBPS या परीक्षेची तयारी करण्याच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण बदल आपण अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे, जेणेकरून या विद्यार्थ्यांना BComच्या 3ऱ्या वर्षाला असताना IBPS व UPSC ची त्यांची तयारी व्हावी, हा त्या पाठीमागचा मुख्य हेतू होता. आणि त्यामुळे आपण COC बँकिंग अँड फायनान्स, COC बँकिंग अँड सिव्हिल सर्व्हिसेस या दोन्ही कोर्सचं रूपांतर 3ऱ्या वर्षामध्ये IBPSच्या कोर्समध्ये आपण केलेलं आहे. यापूर्वीच मी तुमच्या ग्रुपला या कोर्सचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, आपण सर्वांनी ते पाहिलेलं असेल. ते थोडक्यात बँकिंग फायनान्स आणि बँकिंग सिव्हिल सर्व्हिसेस या दोन्ही वर्गाच्या विद्यार्थ्यांना या वर्षीचा जो COC कोर्स जो असेल तो IBPS चा असणार आहे. या बॅच मध्ये जे आपल्या महाविद्यालयाबाहेरील विद्यार्थी आहेत आणि ज्यांना IBPS ची तयारी करावयाची आहे असे विद्यार्थी, त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयामधील बँकिंग अँड फायनान्स, बँकिंग अँड सिव्हिल सर्व्हिसेस या 2 कोर्सचे जे विद्यार्थी आहेत ते देखील याच्यामध्ये असणार आहेत. या विद्यार्थ्यांना आपण संपूर्ण या कोर्सच्या कालावधीमध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, कम्प्युटर अवेअरनेस, GK रिलेटेड टू बँकिंग, फायनान्स अँड करंट अफेअर्स या 5 वेगवेगळ्या सेक्शनची आपण त्यांची तयारी करून घेणार आहोत. ते थोडक्यात IBPS ची प्रिलिमिनरी एक्झाम, IBPS ची मेन्स एक्झाम, त्याचबरोबर इंटरव्ह्यू टेक्निक्स या 3 गोष्टीची संपूर्ण तयारी या वर्षभरामध्ये आपली त्या ठिकाणी करून घेतली जाणार आहे. मित्रांनो, ही बॅच सध्या आपण त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने चालवणार आहोत, कारण सध्याची सिच्युएशन लक्षात घेता की आपल्याला त्या ठिकाणी ऑफलाईन क्लासरूम मध्ये ही बॅच रन करणं शक्य नाही. मात्र ऑनलाईन मध्ये देखील की आपण अत्यंत उत्तम शिक्षक हे तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचे जे तास आहेत त्याचे लेक्चर्स उद्यापासून त्या ठिकाणी सुरू होतील. आजचा हा त्या ठिकाणी इंट्रोडक्टरी सेशन आपला असणार आहे की ज्यामध्ये संपूर्ण या बॅच मध्ये आपल्याला कोणकोणते विषय शिकणार आहोत, कोणकोणत्या परीक्षा असतात की ज्याची आपल्याला तयारी करायची आहे, या अनुषंगाने आपण संपूर्ण माहिती या सेशन मध्ये आपण घेणार आहोत. या सेशन करिता महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर VK सावंत सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. या बॅचच्या औपचारिक उद्घाटनाकरिता प्रोफेसर VK सावंत सर यांना आपण इन्व्हाइट केलेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो
आणि सरांना मी विनंती करतो की सरांनी या ऑनलाईन बॅचचं औपचारिक उद्घाटन करावं आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. प्रोफेसर VK सावंत सर. सावंत सर. हॅलो. सावंत सर सुरू करा. अरे काय तिथं नाही. हॅलो सावंत सर. हॅलो. हा बोला सर बोला. ऐकू येते का सर? हो सर येतोय, आवाज येतोय, बोला सर. रयत शिक्षण संस्थेचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या महाविद्यालयाचं विशेष असं जे डिपार्टमेंट आहे किंवा जो आपला सेल आहे तो IBPS हा सेल आहे. या IBPS सेलचे प्रमुख डॉक्टर विजय कुंभार सर, इकॉनॉमिक्स विभागाचे सर्व सहकारी प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज आपल्याला माहित आहे की बँकिंग क्षेत्राला सध्या असं वेगळ्या प्रकारचं क्रेडिट निर्माण झालेलं आहे. बँकिंग विषयी आपल्याला बँकिंग विषयी काही जॉब प्राप्त व्हावेत आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची चांगल्या पोस्टवर रिक्रुटमेंट व्हावी या दृष्टिकोनातून आपलं हे सेंटर काम करत आहे. आपल्याला माहिती आहे की ही 5 महिन्याची बॅच आहे. यामध्ये जे बँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्वच आपल्या इथं अध्यापन केलं जाणार आहे. यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेसची UPSC MPSC ची तयारी या सेंटरच्या माध्यमातून या बँकिंग मध्येच त्याचा आपण काही भाग घेणार आहोत. त्याप्रमाणे जे COC संबंधित आपले कोर्सेस महाविद्यालय त्याचाही त्यामध्ये अंतर्भाव झालेला आहे. डॉक्टर विजय कुंभार सर अतिशय उमदीनं आणि कार्यक्षमपणे हे विभाग सांभाळत आहेत. त्यामुळं आपण जे विद्यार्थी या बॅचला सहभागी झालेले आहेत त्यांनी लक्षात ठेवायला काही हरकत नाही की आपलं यश हे जवळपास 50% निश्चित झालेले आहे. मात्र जो पुढचा 50% भाग आहे तो आपल्याला स्वतः करावा लागतो. यामध्ये आपल्याला माहित असेल की बँकिंग इज ए सर्व्हिस, बँकिंग इज अ बिझनेस, बँकिंग इज ए सेन्सिटिव्ह इंडस्ट्री विच इज वर्किंग अंडर पब्लिक गेट्स. म्हणजे बँकिंग मध्ये अतिशय प्रॉम्प्ट सर्व्हिस द्यावी लागते. कम्युनिकेशन पार्ट असेल, तुमचा अकाउंटिंग पार्ट असेल, कम्प्युटर पार्ट असेल, यामध्ये ॲक्युरसी अतिशय महत्त्वाची आहे. आणि या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांची एकंदर स्पर्धा बँकिंगच्या संबंधीच्या विविध ज्या परीक्षा होतात त्याच्या दृष्टिकोनातून आपण तयारी या महाविद्यालयामध्ये करून घेतली जाणार आहे. आपल्याला माहित आहे की भरपूर बँकिंगच्या आता रिक्रुटमेंटची ॲडव्हर्टाईज झालेल्या आहेत. कुंभार सरांनी तुम्हाला सर्वांना त्या माहितीसाठी पाठवलेले असतील. अशा रीतीने आपण या बॅचमध्ये अग्रक्रमाने जे ऑनलाईन लेक्चर्स आहेत यामध्ये आपण कोणत्याही प्रकारच्या म्हणजे त्यामध्ये मिस करू नका आणि सर्व लेक्चर्स अटेंड करा. स्टडी मटेरियल किंवा जो काय पार्ट असेल तो पूर्ण करा आणि आपल्याला निश्चितच यश मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ह्या बॅचचं उद्घाटन जाहीर झालं असं मी आपणाला या ठिकाणी सांगत आहे. यानंतरचा पुढचा जो पार्ट आहे तो डॉक्टर कुंभार सर कंटिन्यू करतील. थँक्यू. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रो, आताच प्रोफेसर सावंत सर यांनी या बँकिंग सेक्टर मधल्या ज्या काही सध्या खूप मोठ्या प्रमाणात रिक्रुटमेंट सुरू आहेत
त्याचा त्याने उल्लेख केला. आणि खरंच आहे मित्रो, की भारतातील वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँका, त्याचबरोबर वेगवेगळ्या खाजगी क्षेत्रातील बँका, त्याचबरोबर सरकार क्षेत्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या डीसीसी बँक्स असतील, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स असतील, यांच्यामध्ये खूप मोठी रिक्रुटमेंट सध्या सुरू आहे. त्याच्या वेगवेगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट मी तुमच्या ग्रुपला शेअर केलेले आहेत, आपण त्या पाहिलेल्या देखील असतील. परंतु केवळ त्या ठिकाणी या ऍडव्हर्टाइजमेंट पाहून तिकडे ऍप्लिकेशन करून की आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं नाही. तर आपल्याला त्याची एक उत्तम प्रकारची तयारी त्या ठिकाणी करावी लागेल आणि त्यानुसार आपल्याला त्या परीक्षा द्याव्या लागतील. तर त्याच्याकरिताच आपण गेल्या 12 वर्षापूर्वी आपण या महाविद्यालयामध्ये या सेंटरची सुरुवात आपण केलेली आहे, की जिथे आपण वेगवेगळ्या बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स सेक्टर मधल्या भरती परीक्षा ज्या आहेत ती त्याची आपण तयारी करून घेत असतो. अर्थात ही तयारी करून घेत असताना प्रिलिमिनरी एक्झाम, मेन्स एक्झाम, त्याचबरोबर ज्या पदांच्या करिता इंटरव्ह्यू असतो त्या इंटरव्ह्यूची देखील तयारी आपण या बॅचच्या माध्यमातून करून घेत असतो. अर्थात गेल्या 2 बॅचेस पासून आपण या बॅचेस ज्या आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट करत आहोत आणि त्याचाही खूप चांगला रिस्पॉन्स आणि त्याचा खूप चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट आम्ही त्या ठिकाणी पाहिलेला आहे. त्याचा खूप मोठा फायदा विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्टिंग होण्यासाठी, निवड होण्यासाठी हा होतो आहे. आणि म्हणून आपण ही संधी न घालवता, जरी त्या ठिकाणी कोरोनाची परिस्थिती असली तरी देखील मुलांची खूप चांगल्या पद्धतीने तयारी व्हावी आणि त्यांना इथून पुढच्या कालावधीमध्ये येणाऱ्या ज्या काही बँकिंगच्या वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत की त्याला अपियर होता यावं, यासाठी आपण त्या ठिकाणी या ऑनलाईन बॅचची सुरुवात आजपासून करत आहोत. मित्रहो, आजचा दिवस जो आहे या आजच्या दिवसाला एक अत्यंत वेगळं महत्व देखील आहे. 19 जुलै हा भारताच्या बँकिंग इंडस्ट्री मधला एक सगळ्यात मोठी कलाटणी देणारा, बँकिंग इंडस्ट्रीला एक वेगळी दिशा देणारा हा एक महत्वाचा दिवस आहे. कदाचित कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना याची थोडीफार कल्पना असेल. मित्रो, 19 जुलै 1969 रोजी तत्कालीन पंतप्रधान कैलासवासी इंदिरा गांधी यांनी या देशातील 14 मोठ्या खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचा एक धाडसी निर्णय हा त्यावेळेला घेतलेला होता. आणि या देशात 14 ज्या खाजगी बँका होत्या त्या भारत सरकारने स्वतःच्या ताब्यात घेतल्या आणि त्यांचा उपयोग या देशाच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी आजपर्यंत आपण करून घेत आहोत. 1980 नंतर देखील अशा प्रकारचा एक प्रयत्न झाला. एकूण 27 बँका या देशामध्ये राष्ट्रीयकृत बँका म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होत्या. सध्या मर्जरमुळे असेल, विलिनीकरणामुळे असेल, की या बँकांची संख्या जरी कमी झालेली असली तरी त्यांनी सुरू केलेल्या ब्रांचेस मात्र तेवढ्याच मोठ्या प्रमाणात या देशामध्ये आज सेवा देत आहेत. हे सांगण्याचा महत्वाचा उद्देश म्हणजे आजचा त्या ठिकाणी काल औचित्य तर आहेच आहे, प्रश्नच नाही. आज तो बँक राष्ट्रीयकरण दिन आहे. आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे याच दिवशी आपण या बँकिंग रिक्रुटमेंटच्या नवीन बॅचची आपण आज सुरुवात करत आहोत. मित्रहो, या बॅचच्या अंतर्गत आपण अनेक वेगवेगळ्या पदभरतीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहोत. परंतु बऱ्याच वेळेला आम्ही पाहतो की बँकिंग सेक्टरच्या बाबतीमध्ये खूप कमी माहिती असल्यामुळे, या बँकिंग सेक्टर मधल्या करिअर अपॉर्च्युनिटीच्या अनुषंगाने खूप कमी माहिती असल्यामुळे की आपले महाराष्ट्रीयन युवक युवती या क्षेत्राकडे वळत नाहीत. मात्र दुसरीकडे जर आज आपण पाहिलं तर या बँकिंग सेक्टरमध्ये खूप चांगल्या पगाराच्या, जबाबदारीच्या आणि जिथे आपल्याला स्वतःच्या करिअर बरोबर समाजाची देखील सेवा करता येऊ शकते, देशाच्या आर्थिक उन्नतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी हातभार लावता येऊ शकतो, कॉन्ट्रीब्युशन करता येऊ शकतं, असं हे एक बँकिंग सेक्टर आहे. आणि या बँकिंग सेक्टरमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बँका आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वित्तीय संस्था आहेत, त्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या रोजगाराच्या संधीबद्दलची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. मित्रांनो, आज ज्याचा मगाशी मी उल्लेख केला, नॅशनलाइज्ड बँक्स, आज भारतामध्ये त्या ठिकाणी 12 वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँका त्या ठिकाणी कार्यरत आहेत. जसे की बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया यासारख्या 12 वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँका या देशामध्ये वेगवेगळ्या परिसरामध्ये सेवा देत आहेत. वेगवेगळ्या खाजगी क्षेत्रातील बँका आहेत, प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत,
कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सारखी राष्ट्रीय पातळीवरती काम करणारी वित्तीय संस्था आहे, नियंत्रक संस्था आहे, नाबार्ड आहे, फॉरेन बँक्स आहेत, पेमेंट बँक्स नव्याने सुरू झालेले आहेत. आज देशामध्ये 11 स्मॉल फायनान्स बँका नव्याने सुरू झालेल्या आहेत. वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्या आहेत, जसं की लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बरोबरच इतर खाजगी क्षेत्रातल्या इन्शुरन्स कंपनी आहेत, जनरल इन्शुरन्स कंपनी आहेत. या सर्व संस्थांच्या मध्ये की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात नोकरीच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. मात्र त्या नेमक्या कोणत्या संधी आहेत हे देखील आपल्याला त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. बँकिंग सेक्टरमध्ये साधारणपणे 3 वेगवेगळ्या प्रकारची रिक्रुटमेंट असते की ज्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. IBPS नावाची एक संस्था आहे, इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन त्याला म्हटलं जातं. या देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या मधील पदभरती करण्याचं काम या IBPSच्या माध्यमातून केलं जातं. मग ती स्टेट बँकेची भरती असेल, इतर राष्ट्रीयकृत बँकांची भरती असेल, रिझर्व्ह बँकेची भरती असेल, LIC ची भरती असेल, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनची भरती असेल, या सर्व भरती परीक्षा IBPSच्या माध्यमातून कंडक्ट केल्या जात असतात. जरी त्या ठिकाणी त्या बँकांची स्वतंत्र ऍडव्हर्टाइजमेंट येत असली तरी प्रत्यक्षात या परीक्षा घेण्याचं, रिझल्ट लावण्याचं काम, ही जी काही प्रोसेस आहे ती IBPS द्वारेच केली जात असते. यामध्ये क्लेरिकल लेवलच्या वेगवेगळी पदं जर आपण पाहिले तर IBPS क्लर्क, SBI ज्युनियर असोसिएट, SBI ज्युनियर ऍग्रिकल्चर असोसिएट, RRB असिस्टंट, बँक एक्झिक्युटिव्ह, बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट, RBI असिस्टंट यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या पदांचा समावेश होतो. ऑफिसर कॅटेगरीमध्ये जर आपण पाहिलं, बँक प्रोबेशनरी ऑफिसर असेल, मॅनेजमेंट ट्रेनी असेल, त्याचबरोबर रिजनल रुरल बँक्स म्हणजे RRB मध्ये ऑफिसर स्केल 1 असेल, RBI मध्ये ऑफिसर ग्रेड B जनरलिस्ट, RBI ऑफिसर ग्रेड B डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी डिपार्टमेंट, RBI ऑफिसर ग्रेड B मध्ये डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट असेल, सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असेल, नाबार्ड किंवा नॅशनल हाऊसिंग बँक असेल, यासारख्या बँकांच्या मध्ये ऑफिसरची भरती देखील IBPSच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी केली जात असते. ज्या विद्यार्थ्यांनी स्पेशल डिग्री मिळवलेली असते, IT असेल, लॉ असेल, MBA असेल, त्यांच्याकरिता स्पेशालिस्ट ऑफिसर या कॅटेगरीमध्ये रिक्रुटमेंट होत असते. त्यामध्ये अगदी चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी यांना देखील स्पेशालिस्ट ऑफिसर मध्ये त्या ठिकाणी रिक्रुटमेंटची संधी त्यामध्ये असते. या वेगवेगळ्या जे काही भरती परीक्षा आहेत, या सर्व भरती परीक्षा या त्या ठिकाणी IBPSच्या माध्यमातून ज्या घेतल्या जात असतात, त्याच्याकरिता जर आपण एक इन जनरल क्रायटेरिया जर आपण पाहिला तर स्पेशालिस्ट ऑफिसर वगळता इतर सर्व पदांच्या करिता सर्व वेगवेगळ्या पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी त्याला अर्ज करू शकतात. फक्त स्पेशालिस्ट ऑफिसर करिता त्या क्षेत्रामधली डिग्री आवश्यक असते. म्हणजे IBPS क्लर्क असेल, प्रोबेशनरी ऑफिसर असेल, मॅनेजमेंट ट्रेनी असेल, ऑफिसर ग्रेड B असेल, त्याचबरोबर RRB ऑफिसर असेल, बँक अप्रेंटिसशिप साठीचा अर्ज असेल, याकरिता कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी अर्ज करू शकतो. मात्र त्या ठिकाणी वयाची अट असते. प्रत्येक बँकेच्या ऍडव्हर्टाइजमेंट नुसार यामध्ये वयाचा जो क्रायटेरिया असतो तो वेगवेगळा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु एक सर्वसाधारण आपण जर पाहिलं तर क्लेरिकल केडर करिता किमान 18 वर्ष आणि कमाल 28 वर्ष ही जनरल एजचा लिमिट असतं. काही बँका क्लेरिकल साठी देखील किमान 20 वर्ष कंप्लीट असायला हवं अशी अट घालतात. मात्र त्या बँकेच्या ऍडव्हर्टाइज नुसार त्याच्यामध्ये थोडाफार फरक आपल्याला पाहायला मिळेल. मात्र प्रोबेशनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी, असिस्टंट मॅनेजर या पदाच्या रिक्रुटमेंट करिता किमान 20 वर्षाची अट असते आणि कमाल 30 वर्षाची अट असते. मात्र SC, ST कॅटेगरी मधील कॅन्डिडेट करिता 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. OBC कॅन्डिडेट करिता 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. जे फिजिकली डिसेबल्ड कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्याकरिता 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. एक्स सर्व्हिसमॅन असतील तर त्यांना क्लेरिकल केडरच्या एक्झाम देता येऊ शकतात. त्यांची ऍक्च्युअल सर्व्हिस प्लस 3 वर्षाचं त्यांना त्या ठिकाणी रिलॅक्सेशन मिळू शकतं. त्याचबरोबर विडो, डिवोर्स महिला ज्या आहेत त्यांच्याकरिता एजचा क्रायटेरिया जो आहे तो काही पदांच्या बाबतीमध्ये हायर लिमिट 35 वर्षाचं आहे आणि काही पदांच्या बाबतीमध्ये 40 वर्षाचं हायर एज लिमिट हे सेट करण्यात आलेलं असतं. यानुसार, या निकषानुसार जे पात्र उमेदवार आहेत
ते या बँकिंग सेक्टर मधल्या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. आता काही थोडाफार फरक प्रत्येक पदानुसार, LIC साठी कदाचित थोडा क्रायटेरिया वेगळा असू शकतो, GIC साठी थोडासा क्रायटेरिया वेगळा असू शकतो, थोडाफार फरक त्यामध्ये निश्चितपणे असणार आहे. परंतु एक इन जनरल क्रायटेरिया जर आपण पाहिला तर एज आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये याप्रमाणे असतो. आता दुसरा महत्वाचा भाग की मित्रो आपण सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. या IBPS आणि बँकिंग सेक्टर मधल्या रिक्रुटमेंट करिता दोन वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात. एक म्हणजे क्लेरिकल केडर साठीची रिक्रुटमेंट असते आणि दुसरी प्रोबेशनरी ऑफिसर किंवा ऑफिसर केडर साठीची रिक्रुटमेंट असते. इथे एक बाब लक्षात घ्या, असिस्टंट किंवा क्लेरिकल केडर साठीच्या रिक्रुटमेंटसाठी इंटरव्ह्यू नसतो. ऑफिसर आणि प्रोबेशनरी ऑफिसर यासारख्या ऑफिसर केडरच्या पदाकरिताच प्रिलिमिनरी एक्झाम, मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू असे 3 टप्पे असतात. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, क्लर्क किंवा असिस्टंट लेवलच्या भरतीकरिता फक्त 2 टप्प्याची सिलेक्शन प्रोसेस असते. त्यामध्ये प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन्स एक्झाम याकरिता इंटरव्ह्यू नसतो. मात्र ऑफिसर केडर करिता प्रिलिमिनरी एक्झाम असेल, मेन्स एक्झाम असेल आणि फायनली त्या ठिकाणी इंटरव्ह्यू अँड ग्रुप डिस्कशन असेल. स्पेशालिस्ट ऑफिसर करिता किंवा काही विशिष्ट पदांच्या करिता प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन्स एक्झाम अशा 2 वेगवेगळ्या एक्झाम नसतात. तिथे फक्त एकच एक्झाम असते आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असतो. थोडक्यात ऑफिसर केडर करिता तुम्हाला परीक्षेबरोबर इंटरव्ह्यू देखील त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. या पद्धतीने त्या ठिकाणी सिलेक्शनची ही स्ट्रॅटेजी किंवा प्रोसेस असते. आता ज्या परीक्षेसाठी तुम्ही अपियर होणार आहात किंवा झालेला असाल त्याची साधारणपणे प्रोसेस जर आपण पाहिली तर क्लेरिकल लेवलच्या एक्झामसाठी प्रिलिमिनरी एक्झाम असते 100 मार्कांची. त्यामध्ये 3 सेक्शन असतात, इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग ॲबिलिटी. त्यासाठीचे मार्कांचं वेटेज जर आपण पाहिलं तर त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल 30, 35, 35 अशी 100 मार्काची ऑनलाईन मल्टिपल चॉईस इंग्लिश किंवा हिंदी माध्यमामधून ही परीक्षा असेल. याचा कालावधी हा त्या ठिकाणी तासाचा असेल. 1 तासामध्ये तुम्हाला हे 100 प्रश्न 100 मार्कासाठीचे जे आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. आता एक तात्पुरती त्या ठिकाणी एक सूचना यामध्ये तुम्हाला मी देऊ इच्छितो. सध्या जी IBPS क्लर्कची जी काही जाहिरात आलेली आहे त्याच्या ऍप्लिकेशनची प्रोसेस होल्ड डाऊन केलेली आहे. अनेक मुलं मला मेसेज करतायत की पुन्हा रिझ्यूम कधी होईल, सुरू कधी होईल. तर सर्वांनी लक्षात घ्या की जे पात्र उमेदवार आहेत की ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे आणि ज्यांना क्लेरिकल साठी अर्ज करायचा आहे, IBPS क्लर्क साठी अर्ज करायचा आहे, त्यांना 10 ते 15 दिवस थांबावं लागेल. कारण की मिनिस्ट्री ऑफ फायनान्सनी त्या ठिकाणी एक नवीन कमिटी एस्टॅब्लिश केलेली आहे आणि त्या कमिटीला एक टास्क दिलेला आहे की या ज्या सर्व भरती परीक्षा आहेत त्या हिंदी आणि इंग्लिश बरोबरच त्या राज्यामधल्या मातृभाषेमध्ये, राज्यभाषेमध्ये त्या ठिकाणी घेता येऊ शकतील काय आणि घ्यायच्या असतील तर त्याचा प्लॅन काय असेल. कारण सध्या RRBच्या परीक्षा मराठीमधून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्या राज्याच्या स्थानिक भाषेतून ते देता येते. मात्र IBPS क्लर्क आणि IBPS प्रोबेशनरी ऑफिसरची परीक्षा किंवा इतर ज्या भरती परीक्षा आहेत त्या स्थानिक भाषेतून देता येत नाहीत. मात्र काही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि इतर काही हितचिंतकांनी मिनिस्ट्री ऑफ फायनान्सकडे कंप्लेंट दिलेली आहे की जर UPSC सारखी परीक्षा मराठीतून देण्याची सोय असेल तर त्या ठिकाणी IBPSच्या परीक्षेसाठी मराठी किंवा स्थानिक राज्याची भाषा का उपलब्ध करून दिली जात नाही. आणि त्या अनुषंगाने एक टास्क फोर्स अपॉइंट केलेला आहे आणि त्यांच्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे की हे सगळं स्थानिक भाषेमधून ही सगळी प्रोसेस राबवायची असेल तर त्यासाठी नेमकं काय त्या ठिकाणी करता येऊ शकतं. आणि 10 दिवसाचा कालावधी त्यांना दिलेला आहे. 10 दिवसामध्ये त्याचा जो काही अहवाल आहे तो मिनिस्ट्री ऑफ फायनान्सला उपलब्ध होईल आणि त्यानुसार पुढील धोरण त्या ठिकाणी ठरवलं जाईल. जे साधारण 15 ते 20 दिवसाचा होल्ड ऑनचा पिरियड असेल. कुणी घाबरून जाण्याचं कारण नाही किंवा आता परीक्षा होईल की नाही असं त्या ठिकाणी वाटून घेण्याचं कारण नाही. परीक्षा डेफिनेटली होईल. अर्ज तुम्हाला करता येतील. फक्त मराठीचं ऑप्शन उपलब्ध होईल किंवा नाही ही जी बाब आहे त्या कमिटीच्या रिपोर्टवरती ठरणार आहे. आणि त्यामुळे थोडंसं आपल्याला काय करावं लागेल की काही दिवसासाठी आपल्याला त्या ठिकाणी होल्ड ऑन करावं लागेल. एवढंच काही त्या ठिकाणी आता सध्याची आपल्या समोरची अडचण आहे. आता आपण बोलत होतो की या परीक्षेच्या सिलेक्शन प्रोसेस बद्दलची या पदाकरिताची.
जे विद्यार्थी प्रिलिमिनरी एक्झाम क्वालिफाय होतील की त्यांना मुख्य परीक्षा देता येऊ शकते. मुख्य परीक्षेमध्ये जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, रिझनिंग ॲबिलिटी अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड, त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे 4 सेक्शन असतील. एकूण त्या ठिकाणी प्रश्न असतील 190 आणि ही 200 मार्काची परीक्षा असेल. जे याच्यामध्ये जर त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर रिझनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड जो आहे त्याच्यासाठी प्रश्न असणार आहेत 50, मात्र त्यासाठी मार्क्स आहेत 60. म्हणजे काही प्रश्न एकापेक्षा अधिक मार्कांचे देखील असणार आहेत. मात्र यासाठी तुम्हाला प्रत्येक सेक्शन करिता सेक्शनल टायमर असेल. जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस करिता 35 मिनिटाचा कालावधी असेल. इंग्लिश लँग्वेज करिता 35 मिनिटं असतील. रिझनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड करिता 45 मिनिटाचा कालावधी उपलब्ध असेल आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड करिता 45 मिनिटे. म्हणजे अशी 160 मिनिटे हे तुम्हाला 200 मार्काच्या परीक्षेसाठी उपलब्ध आहे. पूर्वी असा टायमर नव्हता. तुम्ही 200 मार्काचे क्वेश्चन्स हे कधीही 160 मिनिटांमध्ये सोडवू शकत होता. मात्र आता तुम्हाला फायनान्शियल अवेअरनेसचा सेक्शन सुरू केला तर पहिली 35 मिनिटे तुम्हाला तोच सेक्शन सोडवावा लागेल. तुम्हाला दुसऱ्या सेक्शनला स्विच होता येणार नाही. तुम्ही जर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा सेक्शन सोडवायला घेतला तर 45 मिनिटे तुम्हाला तोच सेक्शन सोडवावा लागेल. दुसरा सेक्शन जो आहे तो तुम्हाला सोडवता येणार नाही. म्हणजे हा एक महत्वपूर्ण बदल गेल्या 2 वर्षापासून झालेला आहे. सध्या तरी ही परीक्षा इंग्लिश आणि हिंदी या दोनच माध्यमामध्ये उपलब्ध आहे. जर त्या ठिकाणी पुढचा ऑप्शन उपलब्ध झाला तर तुम्हाला ह्या सर्व परीक्षा मराठीतून देखील देता येऊ शकतील. परंतु डिपेंड्स, माहित नाही अजून की पुढच्या काय सूचना येऊ शकतील. परंतु सध्या तरी असं गृहीत धरून चाला की या ज्या परीक्षा आहेत या परीक्षा आपल्याला हिंदी किंवा इंग्लिश याच माध्यमामधून द्यायच्या आहेत. यामध्ये आणखीन एक महत्वाचा भाग की जो सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की या सर्व परीक्षेकरिता जी चुकीची उत्तरं असतात त्याला पेनल्टी आहे. म्हणजे एक उत्तर चुकलं की 0.25 मार्क्स म्हणजे पाव मार्क हा लेस होणार आहे. म्हणजे 4 प्रश्नांची उत्तरं जर तुमची चुकली तर तुमचा 1 मार्क मिळालेल्या मार्कांच्या मधून लेस होणार आहे. तर ही सर्वसाधारणपणे क्लेरिकलच्या सिलेक्शनची प्रोसेस असेल. त्यानंतर त्या ठिकाणी पुढची जी परीक्षा असते ती म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनी. याची जर प्रोसेस पाहिली तर प्रिलिमिनरी एक्झाम सेम आहे. त्याच्यामध्ये तेच 3 विषय तुम्हाला दिसतील. मेन्स एक्झाम मध्ये देखील त्या ठिकाणी तुम्हाला तेच विषय दिसतील. थोडाफार फेरफार कॉम्पोजिशन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चौथा सेक्शन जो आहे तो त्या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडच्या ऐवजी इथे तुम्हाला डेटा अनालिसिस आणि डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा थोडासा पुढचा जो ऍडव्हान्स पार्ट आहे तो याच्यामध्ये तुम्हाला या परीक्षेमध्ये दिसेल. टोटल ही मल्टिपल चॉईस ऑनलाईन 200 मार्काची परीक्षा असेल. याच्याच जोडीला मेन्स एक्झाम मध्ये तुम्हाला इंग्लिश लँग्वेजची लेटर रायटिंग अँड एसे रायटिंगची परीक्षा द्यायची आहे, ज्यामध्ये 2च प्रश्न असतील. 25 मार्क्स त्याला असतील. ही देखील परीक्षा ऑनलाईन असेल. म्हणजे एसे किंवा लेटर तुम्हाला टाईप करायचं. तिथे त्या ठिकाणी कंट्रोल पेस्ट, कॉपी पेस्ट, राईट क्लिक या गोष्टी तुमच्या माऊसच्या डिसेबल केलेल्या असतात. फक्त बॅक स्पेस आणि टाईपरायटरवरच्या इतर ज्या काही कीज आहेत त्या सुरू असतात. म्हणजे तिथं त्या ठिकाणी तुम्ही फाइंड, रिप्लेस यासारख्या कमांड यूज करू शकत नाही किंवा राईट क्लिक करून तुम्ही योग्य स्पेलिंग सुद्धा तुम्हाला चेक करण्याची सुविधा तिथं नसते. ती डिसेबल केलेली असते. म्हणजे ही जी रायटिंगची जी परीक्षा आहे ही फक्त 25 मार्काची डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा असते. ही फक्त क्वालिफाईंग एक्झाम आहे. त्याचे मार्क्स फायनल सिलेक्शन साठी गृहीत धरले जात नाहीत. आता इथे फायनल सिलेक्शन जे तुमचं होईल ते मेन्स एक्झाम मध्ये मिळालेल्या मार्कांच्या आधारे आणि पीओ किंवा मॅनेजमेंट ट्रेनिंगच्या केसमध्ये 100 मार्काचा इंटरव्ह्यू असेल. त्या इंटरव्ह्यूला मिळालेल्या मार्कच्या आधारे तुमचं सिलेक्शन. इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये बऱ्याच मुलांना भीती असते की हा इंटरव्ह्यू कोणत्या भाषेतून घेतला जातो. तर मित्र, तुमच्यासाठी एक चांगली बाब याच्यामध्ये आहे की इंटरव्ह्यू इंग्लिश मध्येच द्यायला पाहिजे असं बंधन या परीक्षेच्या बाबतीमध्ये अजिबात नाही. तुम्ही मराठीमधून त्या ठिकाणी इंटरव्ह्यू देऊ शकता, हिंदीतून देऊ शकता, इंग्लिश मधून देखील इंटरव्ह्यू तुम्हाला देता येऊ शकतो. परंतु त्या ठिकाणी जरी तुम्ही मराठीचा ऑप्शन इंटरव्ह्यू साठी दिला तरी काही प्रश्न तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी मधून विचारले जाऊ शकतात. तुम्ही मराठीतून उत्तर त्या ठिकाणी देऊ शकता. म्हणजे इथंही तुम्हाला भीती बाळगण्याचं कारण नाही.
म्हणजे मेन्स एक्झामचे 200 मार्क, इंटरव्ह्यूचे 100 मार्क, याचं कन्व्हर्जन त्या ठिकाणी 100% मध्ये केलं जातं. मेन्सच्या 200 मार्काला 80% वेटेज असेल आणि इंटरव्ह्यूच्या 100 मार्काला 20% वेटेज असेल. या पद्धतीने तुमची फायनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी सिलेक्शनची यादी ही लावली जाते. इंटरव्ह्यूला सर्वसाधारणपणे एकास 4 किंवा एकास 3 प्रमाणे कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट केले जातात आणि त्यांना इंटरव्ह्यूला कॉल केलं जातं. म्हणजे इथे एक भाग समजून घ्या की आपल्याला मेन्स एक्झाम द्यायची असेल तर प्रिलिमिनरी एक्झाम मधून आपण त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट होऊन मेन्स एक्झामला आपण अपियर होऊ शकलो पाहिजे, एलिजिबल होऊ शकलो पाहिजे. आणि इंटरव्ह्यूला जायचं असेल तर मेन्स एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळवून आपल्याला पुढे जायला पाहिजे, तरच आपलं पुढचं सिलेक्शन हे होणार आहे. तर हे झालं प्रोबेशनरी ऑफिसरच्या बाबतीमध्ये. रिजनल रुरल बँकांच्या मध्ये असिस्टंट आणि ऑफिसर स्केल 1 ची भरती असते की ज्याला कोणत्याही शाखेचा विद्यार्थी अर्ज करू शकतो. मात्र त्यामध्ये कॉमर्स, इकॉनॉमिक्स यासारख्या विषयाच्या विद्यार्थ्यांना, ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना थोडंसं प्राधान्य असतं. याचा अर्थ त्यांचं सिलेक्शन होईल असं नाही. इतरही शाखेचे विद्यार्थी अर्ज करू शकतात, त्यांचं देखील सिलेक्शन याच्यामध्ये होत आहे आणि होतात. तर याची प्रिलिमिनरी एक्झाम ही फक्त 80 मार्काची असते. त्यात 2च विषय असतात, रिझनिंग आणि न्यूमरिकल ॲबिलिटी, आणि ऑफिसर करिता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. ही 40-40 मार्काची ऑनलाईन परीक्षा असेल, 45 मिनिटाची. मेन्स एक्झाम जर तुम्ही पाहिली तर मेन्स एक्झाम मध्ये ही त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 5 सेक्शन्स असतील. या 5 सेक्शन मध्ये रिझनिंग, कम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस, इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेज, न्यूमरिकल ॲबिलिटी किंवा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या 5 सेक्शनचा समावेश याच्यामध्ये असेल. इथे ऑब्लिक ठेवलेला आहे, याचं कारण असं आहे, असिस्टंटच्या परीक्षेला न्यूमरिकल ॲबिलिटी हा विषय असतो आणि ऑफिसर स्केल 1 साठी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असतो. त्याचे 40 प्रश्न 50 मार्कासाठी तुम्हाला विचारले जातील. की अशी 2 तासाची ऑनलाईन परीक्षा असेल. याला मात्र तुम्हाला सध्या देखील हिंदी, इंग्लिश आणि मराठीचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र आयबीपीएस क्लर्क आणि आयबीपीएस पीओ साठी सध्या मराठीचा ऑप्शन उपलब्ध नाही. कदाचित जर तो उपलब्ध झाला तर तिथे आपल्याला मराठीमधून ती परीक्षा देता येऊ शकेल. आता त्या ठिकाणी ज्यांना आरबीआय असिस्टंटची परीक्षा द्यायची आहे, तिथे जर तुम्ही पाहिलं तर अभ्यासक्रम सेमच तुम्हाला दिसेल. तिथे इंग्लिश लँग्वेज आहे, न्यूमरिकल ॲबिलिटी आहे, रिझनिंग आहे, त्याचबरोबर इंग्लिश लँग्वेज आहे, जनरल अवेअरनेस आहे. हे 5 महत्वाचे कोर विषय आहेत. आरबीआय असिस्टंटला देखील 100 मार्काची त्या ठिकाणी प्रिलिमिनरी एक्झाम असेल, 200 मार्काची मेन्स एक्झाम असेल आणि त्यानंतर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असते. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातील रिजनल ऑफिस साठी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला मराठीची टेस्ट घेतली जाते, किंवा युपी मधल्या तुम्ही रिजनल ऑफिस साठी अप्लाय केली असेल तर हिंदीची टेस्ट त्या ठिकाणी घेतली जाईल. जे लोकल लँग्वेजची ही एक टेस्ट असते आणि त्या टेस्ट मधून फायनल सिलेक्शन असतं. तर या आरबीआय असिस्टंट मध्ये म्हणजे रिझर्व्ह बँकेमध्ये असिस्टंट होण्याची जर आपली इच्छा असेल तर तुम्ही याच अभ्यासक्रमाच्या आधारे तुम्ही त्याही परीक्षा देऊ शकता. त्यांना आरबीआय मध्ये ऑफिसर व्हायची इच्छा आहे त्यांच्याकरिता आरबीआय ऑफिसर ग्रेड बी, त्यामध्ये 3 प्रकारचे पोस्ट असतात. ऑफिसर ग्रेड बी जनरलिस्ट, ऑफिसर ग्रेड बी डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी रिसर्च, ऑफिसर ग्रेड बी डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड स्टॅटिस्टिक मॅनेजमेंट. यामधली प्रिलिमिनरी एक्झाम ही सेम असते की ज्यामध्ये त्या ठिकाणी जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज आणि रिझनिंग हे 4 विषय असतात. मल्टिपल चॉईस ऑनलाईन परीक्षा असते. यामध्ये पासिंगसाठी सेक्शनल कट ऑफ असतो. सर्वच परीक्षेला सेक्शनल कट ऑफ असतो. त्या त्या विषयामध्ये किमान तेवढे मार्क मिळाले तरच आपण पुढच्या परीक्षेला क्वालिफाय होतो. आता या पदासाठीची मुख्य परीक्षा जर तुम्ही पाहिली तर ही त्या ठिकाणी जर्नलिस्ट कॅटेगरीमध्ये इकॉनॉमिक्स अँड सोशल इश्यूचा एक पेपर असेल 100 मार्कांचा. त्यामध्ये 30 क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह असतील, 6 क्वेश्चन डिस्क्रिप्टिव्ह असतील. इंग्लिश रायटिंगचा एक पेपर मेन्स एक्झामला असेल, 3 डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स असतील 100 मार्कांसाठी. तिसरा पेपर याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्हचा असेल फायनान्स अँड मॅनेजमेंट. तिथेही 30 ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स असतील आणि 6 डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स असतील. अशी 300 मार्कांची ही मेन्स एक्झाम असेल आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असतो. आरबीआय मधलीच डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी रिसर्च मधली जी पोस्ट आहे, प्रिलिमिनरी एक्झाम सेम आहे. मेन्स एक्झाम मध्ये तुम्हाला थोडासा फरक दिसेल. इथे ऑब्जेक्टिव्ह टाइप पेपर जो आहे इकॉनॉमिक्सचा असेल,
एक इकॉनॉमिक्सचा डिस्क्रिप्टिव्ह टाईप पेपर असेल आणि एक इंग्लिशचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असेल. जे इथेही मुख्य परीक्षा 300 मार्काची आहे, मात्र इथे परीक्षेमधले विषय वेगळे आहेत. बाकी प्रिलिमिनरी एक्झाम ही सेम असेल. डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट डिपार्टमेंट मधला ऑफिसर ग्रेड बी ची जी परीक्षा असते, तिथे मेन्स एक्झाम मध्ये फरक काय असेल? ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन डिस्क्रिप्टिव्हचा जो आहे तो असेल आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप त्या ठिकाणी स्टॅटिस्टिक्सचा देखील पेपर असेल. म्हणजे स्टॅटिस्टिक्स वरती 2 पेपर असतील, एक ऑब्जेक्टिव्ह 100 मार्काचा आणि एक डिस्क्रिप्टिव्ह 100 मार्काचा. त्याच्या जोडीला इंग्लिशचा देखील एक डिस्क्रिप्टिव्ह पेपर 100 मार्काचा असणार आहे. त्याला अनुक्रमे 120 मिनिट, 120 मिनिट आणि 90 मिनिट असा कालावधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्या कालावधीमध्ये तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे. त्यानंतर तुमचा 75 मार्कांचा इंटरव्ह्यू असेल. मेन्स एक्झामचे मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क याच्यावरती तुमचं फायनल सिलेक्शन हे रिझर्व्ह बँकेमधलं अवलंबून असणार आहे. त्याचबरोबर ज्यांना लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन मधल्या AAO की जी पीओ बरोबरच त्या ठिकाणी समकक्ष असणारी पोस्ट आहे, की खूप सारे विद्यार्थी याला अर्ज करत असतात, त्यासाठी ट्राय करत असतात. त्याला आपण LIC AAO असं म्हणतो. त्याची प्रिलिमिनरी एक्झाम जर तुम्ही पाहिली तर रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज हेच विषय तिकडे आहेत. फक्त त्या ठिकाणी कालावधी वेगवेगळा आहे. LIC AAO ची मेन्स एक्झाम जर तुम्ही पाहिली तर तिथं देखील रिझनिंग, जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, डेटा अनालिसिस अँड डेटा इंटरप्रिटेशन, त्याचबरोबर इंग्लिश लँग्वेज, डिस्क्रिप्टिव्ह हे सेम विषय आहेत. फक्त एक वेगळा विषय याच्यात कुठला आहे की IBPS PO आणि मॅनेजमेंट ट्रेनीला जीके रिलेटेड टू बँकिंग अँड फायनान्स इकॉनॉमी असं असतं. इथे मात्र फरक काय आहे? जीके रिलेटेड टू इन्शुरन्स अँड फायनान्शियल मार्केट. म्हणजे हा फक्त बदल याच्यामध्ये आहे. म्हणजे बाकीचे विषय इथे सेम आहेत. त्याच्याच आधारे तुम्ही LIC ची देखील परीक्षा देऊ शकता. AAO करिता ही ऑफिसर केडरची पोस्ट असल्यामुळे मेन्स एक्झाम नंतर तुम्हाला इंटरव्ह्यू देखील द्यावा लागेल. आता आपण डिटेल सिलेबस जर याच्यामध्ये पाहिला तर न्यूमरिकल ॲबिलिटी मध्ये रेशो, पर्सेंटेज, फ्रॅक्शन, फॅक्टरिंग, एज, प्रॉफिट अँड लॉस, मिसिंग नंबर्स, ॲव्हरेज, प्राइस अँड एक्सपेंडिचर, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, टाइम अँड वर्क, व्हॉल्यूम अँड टाइम, डिस्टन्स, सिरीज कंप्लिशन यासारखे घटक तुम्हाला न्यूमरिकल ॲबिलिटी मध्ये असतील, की जी क्लेरिकल केडरची पोस्ट असेल. आणि ती जर त्या ठिकाणी ऑफिसर केडरची पोस्ट असेल तर त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असेल, की ज्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी डेटा अनालिसिस, डेटा इंटरप्रिटेशन, सिक्वेन्स अँड सिरीज, प्रोबॅबिलिटी, मिक्सचर्स, परमिटेशन कॉम्बिनेशन, त्याचबरोबर त्या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, बार ग्राफ, लाईन ग्राफ, मिक्स ग्राफ, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, क्वेश्चन ऑन ग्राफ्स, अप्रॉक्सिमेशन, प्रॉफिट अँड लॉस, टाइम अँड वर्क, रेशो, ॲव्हरेज, पार्टनरशिप यासारखे विषय तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये असणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी याच परीक्षेचा पुढचा जर भाग आपण पाहिला, इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेज मध्ये जर तुम्ही पाहिलं तर कोणकोणते कंटेंट त्याच्यामध्ये समाविष्ट असतात? तर मल्टिपल मिनिंगचे शब्द त्या ठिकाणी विचारले जातात. स्पॉटिंग द एरर, स्पॉटिंग द मिस्टेक, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, जंबल सेंटेन्स, व्होकॅब्युलरीवरचे क्वेश्चन्स असतात, सेंटेन्स रिअरेंजमेंटचे क्वेश्चन्स असतात, क्लोज टेस्ट असते, फिलिंग द ब्लँक्स असतात, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटचे क्वेश्चन्स असतात आणि पॅरेग्राफ कम्प्लिशनचे क्वेश्चन्स असतात. सर्वसाधारणपणे ग्रामर आणि जीके बेस्ड हे त्या ठिकाणी क्वेश्चन्स असतात. रिझनिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं तर सिटिंग अरेंजमेंट, इनइक्वॅलिटीज, सिलोलिझम, टेस्ट ऑफ डायरेक्शन, कोडिंग डिकोडिंग, इनपुट आउटपुट, पझल टेस्ट, डेटा सफिशियन्सी, त्याचबरोबर त्या ठिकाणी ब्लड रिलेशन, प्रॉब्लेम ऑन एज कॅल्क्युलेशन, अल्फाबेट्स, डिसिजन मेकिंग, क्यूब अँड डायस, रँकिंग अँड डायरेक्शन यासारखे कंटेंट तुम्हाला रिझनिंग ॲबिलिटीच्या अंतर्गत त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. यामध्ये प्रिलिमिनरी एक्झामला याच कंटेंटवरचे सोपे क्वेश्चन्स विचारले जातात. मेन्स एक्झामला थोडीशी डिफिकल्टी लेवल या ठिकाणी याच टॉपिकवरच्या क्वेश्चनची थोडीशी अधिक असल्याची त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. म्हणजे हा तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो इंग्लिश आणि रिझनिंग या 2 विषयांच्या करिता त्या ठिकाणी असेल. त्याचबरोबर त्या ठिकाणी या परीक्षेच्या अनुषंगाने कम्प्युटर अवेअरनेस आणि जीके रिलेटेड टू बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स हे 2 विषय मुख्य परीक्षेला असतात, की ज्यामध्ये कम्प्युटर अवेअरनेस मध्ये जर तुम्ही पाहिलं हिस्ट्री ऑफ कम्प्युटर्स,
operating system and applications, networking, shortcuts and abbreviations, Windows, Microsoft Office, Excel, PowerPoint, operating systems, virus antivirus, database management system, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर्स, त्याचबरोबर त्या ठिकाणी हॅकिंग, स्कीमिंग, क्लोनिंग, मोबाईल ऍप्स, बँकिंग रिलेटेड टर्मिनॉलॉजीज, सिक्युरिटी टूल्स यासारख्या विषयाचा अंतर्भाव हा त्या ठिकाणी मुख्य परीक्षेमधील कम्प्युटर अवेअरनेस या घटकामध्ये असतो. त्यानंतर जीके मध्ये आपण पाहिलं, जीके मध्ये त्या ठिकाणी जीके आणि करंट अफेअर असा दोन संयुक्त भाग असतात. त्यामध्ये रेग्युलेटरी बॉडीज की ज्यामध्ये आरबीआय, नॅशनल हाऊसिंग बँक, नाबार्ड, त्याचबरोबर इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया यासारख्या रेग्युलेटरी बॉडीज वरती क्वेश्चन्स असतात. कंट्री कॅपिटल करन्सी वरती क्वेश्चन्स असतात. बँकेचे हेड ऑफिस, मॅनेजिंग डायरेक्टर, चेअरमन कोण आहेत यावरती क्वेश्चन्स असतात. रिझर्व्ह बँक आणि रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसीच्या अनुषंगाने काही क्वेश्चन्स विचारले जात असतात. बँकिंग टेक्नॉलॉजी हा एक त्याच्यामधला महत्वाचा घटक असतो. बँकिंग टेक्नॉलॉजी मधल्या टर्मिनॉलॉजी, प्रिन्सिपल्स, टेक्निक्स यावरती त्या ठिकाणी क्वेश्चन्स विचारले जात असतात, की ज्यामध्ये एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, सीटीएस यासारख्या टेक्नॉलॉजी, त्याचे फुल फॉर्म, शॉर्ट फॉर्म, त्याचे ऍप्लिकेशन्स, यूज, क्रायटेरिया, टर्म्स अँड कंडिशन या अनुषंगाने प्रश्न असतात. बँकांच्या टॅगलाइन्स म्हणजे घोषवाक्य यावरती प्रश्न असतात. इंडियन इकॉनॉमी मधले वेगवेगळे सेक्टर्स आणि त्याच्या डेव्हलपमेंट वरती क्वेश्चन्स विचारले जातात. भारत सरकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने असणारे स्कीम्स असतील, सोशल डेव्हलपमेंटच्या स्कीम्स असतील त्यावरती प्रश्न विचारले जातात. बजेट अँड टॅक्सेशन पॉलिसीवरती क्वेश्चन्स विचारले जात असतात. स्पोर्ट्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, बुक्स अँड अवॉर्ड्स, न्यू अपॉइंटमेंट्स, करंट अफेअर्स, नॅशनल इंटरनॅशनल न्यूज, स्पोर्ट्स इव्हेंट्स यावरती देखील करंट अफेअरच्या अंतर्गत काही महत्वाचे प्रश्न हे तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. तर असा एक सर्वसाधारणपणे हा त्या ठिकाणी करंट अफेअर आणि जीकेचा जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्यामधले हे महत्वाचे कंटेंट्स आहेत, की ज्याची पूर्ण तयारी तुमची या आयबीपीएसच्या या बॅच मध्ये ही त्या ठिकाणी करून घेतली जाणार आहे. हे सगळे विषय जर आपण त्याची तयारी केली तर आपल्याला बँकिंग फायनान्स मधली कोणतीही परीक्षा देता येणार नाही असं घडू शकणार नाही. कारण हाच त्याचा महत्वाचा बेस आहे. याच बेसवरती सर्व परीक्षा त्या ठिकाणी कंडक्ट केल्या जात असतात आणि त्यामुळे तुम्ही ही जर तयारी त्या ठिकाणी केली तर निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला या परीक्षा अपिअर करता येतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्या बरोबरच त्या सिलेक्शन होण्याच्या दृष्टीने त्याचा खूप मोठा फायदा हा तुम्हाला होणार आहे. तर मित्रो, या ठिकाणी या वेगवेगळ्या परीक्षा या अभ्यासक्रमाबरोबरच की त्या ठिकाणी तुम्हाला अनेक वेगवेगळे कोर्सेस देखील त्या ठिकाणी करता येऊ शकतात, की त्याची माहिती तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी दिली जाणार आहे. ते कोर्सेस कोणते आहेत की जे केल्यामुळे तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये रोजगाराच्या संधी मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकेल, त्याची माहिती तुम्हाला ड्युरिंग द कोर्स त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाणार आहे. वेळोवेळी त्याचे जे काही अनाउन्समेंट येत असतात किंबहुना त्या ठिकाणी त्याचे ऑनलाईन फॉर्म सुटतात, त्याची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. आता महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे ही जी बॅच आहे ती त्या ठिकाणी कॉलेजमध्ये सध्या सुरू असलेल्या करिअर ओरिएंटेड कोर्स मधील बँकिंग अँड फायनान्स, बँकिंग अँड सिव्हिल सर्व्हिस आणि इतर महाविद्यालयातून जॉईन झालेले आयबीपीएस चे विद्यार्थी अशा तिन्ही विद्यार्थ्यांच्या साठीची ही जॉईंट बॅच आहे. या बॅच मध्ये आयबीपीएस ची प्रिलिमिनरी एक्झाम, मेन्स एक्झाम, त्याचबरोबर इंटरव्ह्यू या तिन्ही गोष्टीची तयारी आपण त्या ठिकाणी करून घेणार आहोत. या तयारीच्या अनुषंगाने की त्या ठिकाणी वेगवेगळ्या तज्ज्ञ व्यक्तींची लेक्चर्स आपण त्या ठिकाणी ऑर्गनाईज करणार आहोत. लेक्चरचं जे टायमिंग आहे ते दररोज 11 ते 1 या वेळेमध्ये असेल, की ज्यामध्ये तुम्हाला झूम वरती तुमची दररोज लाईव्ह लेक्चर्स होतील. या लाईव्ह लेक्चरला अटेंड राहण्याकरिता तुमच्याकडे त्या ठिकाणी मोबाईल डिव्हाइस तर हवंच आहे, परंतु त्याच्याबरोबर प्रत्येक लेक्चरला बसत असताना नोटबुक, पेन, पेन्सिल, इरेझर या गोष्टी दररोज तुम्हाला घेऊन त्या ठिकाणी बसावं लागेल. कारण तुम्हाला ऑनलाईन त्या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवली जातील आणि ते पुन्हा त्या ठिकाणी ते एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी काही तुम्हाला स्क्रीनवरती तुम्हाला क्वेश्चन्स डिस्प्ले केले जातील, ते तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. आणि त्याचे जे काही त्या ठिकाणी तुम्हाला पडलेले काही प्रश्न असतील किंवा त्याच्या संबंधित काही तुम्हाला शंका असतील
तर त्या शंका विचारण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी लाईव्ह तुम्हाला संधी उपलब्ध आहे. त्या संबंधित टीचरला तुम्ही थेट त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकता, शंका विचारू शकता. एखादा प्रॉब्लेम समजलं नाही तर तो रिपीट करण्यासाठी तुम्ही सांगू शकता. या सगळ्या सुविधा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. जो सेशन 11 ते 1 च्या दरम्यान त्या ठिकाणी होणार आहे, त्याचं लाईव्ह लेक्चरचं रेकॉर्डिंग होईल. ते रेकॉर्डिंग तुम्हाला त्या ठिकाणी एक मोबाईल ऍप दिलं जाईल. त्या ऍपमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ते लेक्चर पुढील 5 महिन्याच्या कालावधीमध्ये कितीही वेळा तुम्हाला पुन्हा रिपीटली पाहायची सुविधा उपलब्ध असेल. म्हणजे ते लेक्चर फक्त त्या ठिकाणी लाईव्ह अटेंड करायचंय. लाईव्ह अटेंड केल्यानंतर पुन्हा प्रॅक्टिससाठी तुम्हाला ते लेक्चर पाहायचं असेल तर मोबाईल ऍपमध्ये ती सोय दिलेली असेल, ती तुम्हाला त्या ठिकाणी लेक्चर वारंवार पाहता येऊ शकतील पुन्हा पुन्हा सराव करण्यासाठी. मात्र हे मोबाईल ऍप जे आहे ते रजिस्टर करण्यासाठी काही महत्वाच्या ज्या सूचना मी देणार आहे त्या काळजीपूर्वक ऐका. आज दुपारी तुम्हाला एक गुगल फॉर्म मी पाठवेन. त्या गुगल फॉर्म मध्ये की तुम्ही त्या ठिकाणी कोणत्या बॅच साठी जॉईन झालेला आहात, म्हणजे सीओसी बँकिंग अँड फायनान्स, सीओसी बँकिंग अँड सिव्हिल सर्व्हिस, आणि जे बाहेरच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत किंवा आपले माजी विद्यार्थी आहेत की जे IBPS ला जॉईन झालेले आहेत किंवा इतर वेगवेगळ्या वर्गातले विद्यार्थी आहेत आणि त्यांना IBPS ची तयारी करायची आहे, त्यांनी IBPS हा ऑप्शन सिलेक्ट करावायचा आहे. जे विद्यार्थी IBPS हा ऑप्शन सिलेक्ट करतील त्यांनी आपण फी भरलेली रिसिप्टचा फोटो किंवा जे ट्रान्झॅक्शन केलं असेल त्या ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झाल्याचा स्क्रीनशॉट हा तिथे अपलोड करायचा आहे. आपला एक फोटो अपलोड करायचा आहे आणि त्या ठिकाणी आपला ईमेल ID आणि मोबाईल नंबर, पुन्हा एकदा मी रिपीट करतो की आपला ईमेल ID आणि मोबाईल नंबर बिनचूकपणे तिथे नोंदवायचा आहे. कारण तुम्हाला दिल्या जाणाऱ्या मोबाईल फोनचं जे ऍप्लिकेशन आहे, ऍप जे आहे, त्याचा लॉग इन ID हा तुमचा त्या ठिकाणी ईमेल ID हाच तुमचा लॉग इन ID असेल आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तोच त्याचा पासवर्ड असणार आहे. त्यामुळे तुम्ही जो नंबर आणि ईमेल ID मला द्याल तो बाय डिफॉल्ट तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड झालेला असेल. तुम्ही जर चुकीचा दिला तर लॉग इन करायला प्रॉब्लेम येतील. हे मोबाईल ऍप असं मोबाईल ऍप आहे की एका व्यक्तीला, एका युजरला एकाच डिव्हाइस मध्ये रजिस्टर करता येतं. म्हणजे त्याच आयडीनी जर तुम्ही तुमचं मोबाईल ऍप दुसऱ्या मोबाईल फोनमध्ये, दुसऱ्या लॅपटॉपमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करायला गेला तर ते होणार नाही. आणि तसं करायला गेला तर मूळ रजिस्ट्रेशन पण ऑटोमॅटिकली ब्लॉक होईल. त्यामुळं जे डिव्हाइस तुम्ही वापरणार आहात 3 महिने, इथून पुढच्या कालावधीमध्ये 4 महिने, तर त्याच्यामध्येच हे मोबाईल ऍप इन्स्टॉल करून त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट करा. तुम्ही जर 2-3 वेगवेगळ्या डिव्हाइसला ऍक्टिव्हेट करायला गेला तर तुमचा आयडी ब्लॉक होईल. तिथून पुढे तुम्हाला कोणताही व्हिडिओ किंवा लॉग इन तुम्हाला करता येणार नाही. त्याचबरोबर या मोबाईल ऍप मध्ये जो व्हिडिओ दिसेल त्याचा स्क्रीनशॉट घेता येणार नाही, ते डाउनलोड करता येणार नाही आणि शेअरिंग देखील करता येणार नाही. ते तुम्हाला किती वेळा पाहता येईल, प्रॅक्टिससाठी तुम्ही दररोज दिवसातून 10 वेळा पाहिलं तरी तुम्हाला ते पाहायला उपलब्ध असणार आहे. मात्र त्या ठिकाणी तुम्हाला ते डाउनलोड करता येणार नाही, रेकॉर्ड करता येणार नाही, रेकॉर्ड करता येणार नाही, स्क्रीनशॉट घेता येणार नाही. लक्षात येत आहे? त्यामुळं मात्र त्या ठिकाणी मोबाईलमध्ये त्या ठिकाणी लेक्चर अवेलेबल आहेत, म्हणून लाईव्ह लेक्चर मिस करायचं नाही. कारण तुमच्याशी थेट कम्युनिकेशन या लाईव्ह लेक्चर मध्ये दररोज होणार आहे. त्याचा दररोजच्या दररोज त्या ठिकाणी अटेंडन्स राहील. जे विद्यार्थी कंटिन्युअसली 4 किंवा 4 पेक्षा जास्त दिवस अटेंड असणार नाहीत त्या विद्यार्थ्यांना ग्रुपमधून डिबार केलं जाईल आणि त्यांना पुढची लेक्चर अटेंड करता येणार नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट की या झूम लेक्चर करिता जॉईन होण्याकरिता एक रजिस्ट्रेशनची स्पेसिफिक प्रोसेस आहे. जे विद्यार्थी मी जे दिलेल्या लिंक वरती जाऊन झूमला रजिस्ट्रेशन करतील त्याच विद्यार्थ्यांना झूम मीटिंग जॉईन करता येणार आहे. ज्यांना मी अप्रूव्ह करेल तेच विद्यार्थी लाईव्ह मीटिंग जॉईन करू शकतात. जे विद्यार्थी त्या ठिकाणी फी न भरलेले किंवा आपल्या महाविद्यालयाच्या बाहेरचे विद्यार्थी आहेत आणि त्यांनी कुठलीही प्रोसेस कंप्लीट केलेली नाही, त्यांना झूमचे लाईव्ह लेक्चर अटेंड करता येणार नाहीत. म्हणजे थोडक्यात आज 2 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. एक, त्या ठिकाणी मोबाईल ऍप इन्स्टॉल करण्याकरिताचा
गुगल फॉर्म मधला डेटा भरून द्यायचा आहे. दुसरं तुम्हाला काय करायचंय, उद्यापासूनच्या लाईव्ह लेक्चर करिताचं जे झूमचं रजिस्ट्रेशन आहे, त्याची जी मी लिंक आज तुम्हाला देईन, त्या लिंक प्रमाणे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. मी अप्रूव्ह केल्यानंतर तुमच्या ईमेलला एक विशिष्ट लिंक येईल झूमची. ती लिंक स्टुडंट स्पेसिफिक असेल. मी पुन्हा रिपीट करतो, झूमची लिंक ही स्टुडंट स्पेसिफिक असणार आहे. म्हणजे त्या लिंक वरून जो विद्यार्थी जॉईन होईल त्याचं नाव ऑटोमॅटिकली मला डिस्प्ले होणार आहे. जर ती लिंक तुम्ही दुसरं कोणाला दिली तर त्या ठिकाणी तुमचं ते युजर आयडी आणि लिंक डिबार होईल, ब्लॉक होईल. त्यामुळे त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाच्याही लिंक वरून जॉईन व्हायचं नाही. आता मी याची लिंक जी आहे ती कुठेही तुम्हाला त्या ठिकाणी ग्रुपला टाकणार नाही, कारण तुमच्या रजिस्टर्ड ईमेलला ती लिंक येणार आहे की जी फक्त तुमच्यासाठी असेल. ती कोणालाही शेअर केली आणि जर दुसरा जॉईन झाला तर ऑटोमॅटिकली ती लिंक काय होणार आहे, ब्लॉक होणार आहे. त्यामुळे कोणालाही ती लिंक शेअर करायची नाही. आणि ती लिंक एकदा कॉपी करून तुमच्याकडे ठेवा. त्याच लिंक वरून दररोज तीच लिंक वापरायची आहे जॉईनिंगसाठी. दररोज वेगळी झूमची लिंक दिली जाणार नाही. म्हणजे एकाच लिंक वरून तुम्हाला दररोजची सर्व लेक्चर हे तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करायची आहेत. तर या काही महत्वाच्या सूचना ज्या मला तुम्हाला द्यायच्या होत्या त्या ठिकाणी मी दिलेल्या आहेत. काही विद्यार्थ्यांचे मला फोन किंवा मेसेज येत आहेत की सर आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलंय IBPS साठी, मात्र आम्ही अजून पैसे भरलेले नाहीत. तर असे काही विद्यार्थी असतील तर त्यांनी मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा. त्यांना आपण थोडीफार मुदत वाढवून देऊ शकतो. ज्यांनी फी भरलेली आहे त्यांनी आपलं फीचे जे काही ट्रान्झॅक्शनचे डिटेल्स आहेत त्या गुगल फॉर्म मध्ये अपलोड करा. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला स्पेसिफिक लिंक जी आहे ती दिली जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी उद्यापासूनचे झूम लाईव्ह लेक्चर जे आहेत ते तुम्हाला अटेंड करता येऊ शकतील. इतर कोणत्याही विद्यार्थ्यांना ही लेक्चर्स उद्यापासून जॉईन करता येणार नाहीत. जे त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करणं, फीस भरणं हे आवश्यक आहे. परंतु एखाद्या विद्यार्थ्याची जर फीची काही अडचण असेल तर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा. त्यांना काही समजा 2 टप्प्यामध्ये फी भरायची असेल तर तशी सवलत देता येऊ शकते, किंवा एक 4-2 दिवसाची मुदत हवी आहे तर तशी मुदत देखील मला देता येईल. मात्र जे DG कॉलेजचे आता यावर्षी TY मध्ये जाणारे जे विद्यार्थी आहेत आणि ज्यांनी बँकिंग अँड सिव्हिल सर्व्हिसेस हा कोर्स घेतलेला आहे, ज्यांनी बँकिंग अँड फायनान्स हा कोर्स घेतलेला आहे आणि त्याची फी भरलेली आहे गेल्या वर्षी, तर त्याची रिसीट जी आहे ती अपलोड केली तरच त्या ठिकाणी तुम्हाला झूमचा ऍक्सेस मिळेल. त्या फीच्या रिसीट वरती तुमचा उल्लेख पाहिजे, बँकिंग अँड सिव्हिल सर्व्हिस, बँकिंग अँड फायनान्स याचा उल्लेख पाहिजे. मला माहिती आहे की या वर्षीची फी तुम्ही भरलेली नाही, परंतु ड्युरिंग द कोर्स तुमच्याकडून आम्ही ती घेणार आहे. मात्र आता सध्या तुम्ही काय करायचंय की गेल्या वर्षी SY मध्ये असताना तुम्ही जी काही फी भरलेली होती त्याची रिसीट तुम्ही अपलोड करायची आहे, तर आणि तरच लाईव्ह लेक्चरचा ऍक्सेस मिळेल. आता सध्या कोणाकडे या बँकिंग फायनान्स आणि बँकिंग सिव्हिलच्या मुलांच्याकडे या वर्षीची COC ची फी भरलेली पावती असणं शक्य नाही, कारण ती प्रोसेस पुढच्या 1-8 दिवसामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. त्यावेळेला तुमच्याकडून ती फी वसूल होणारच असते. त्यामुळे त्याच्यात काही अडचण नाहीये. परंतु सध्या तुम्ही जुनी रिसीट त्या ठिकाणी अपलोड केली तरी ती ऍक्सेप्टेबल असेल. मात्र जे IBPS साठी ऍडमिशन घेतलेले इतर महाविद्यालयातले विद्यार्थी आहेत किंवा आमच्याच महाविद्यालयातले माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांनी IBPS ला ऍडमिशन घेतलेलं आहे, तर त्यांनी IBPS ची 4,575 रुपये इतकी फी जी भरलेली आहे त्याचा ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट किंवा जर तुम्ही कॉलेजमध्ये येऊन फी भरलेली असेल तर त्याच्या फीची रिसीट ही मला त्या ठिकाणी अपलोड करावी लागेल, तरच त्या ठिकाणी ऍक्सेस तुम्हाला मिळेल. उद्यापासून 11 ते 1 या वेळेमध्ये रिझनिंगची लेक्चर्स त्या ठिकाणी होणार आहेत. त्यासाठी राकेश मेहरा सर हे जे अजमेर राजस्थानचे जे त्या ठिकाणी ट्रेनर आहेत त्यांची लेक्चर्स उद्यापासून सुरू होतील. ती 31 जुलै पर्यंत चालतील. तर यामध्ये बकरी ईदचा जो दिवस आहे परवाचा 21 तारखेचा, त्या दिवशी आपल्या क्लासला सुट्टी असेल. रविवारच्या दिवशी आणि नॅशनल हॉलिडे जो असेल त्या दिवशी आपल्या क्लासला सुट्टी असेल. इतर दिवशी दररोज 11 ते 1 या वेळेमध्ये आपले सेशन्स त्या ठिकाणी लाईव्ह होणार आहेत.
सर्वांनी लाईव्ह सेशन जॉईन करायचे आणि जॉईन झाल्या की आपलं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन म्हणून किंवा अटेंडन्स म्हणून आपलं नाव जे आहे ते त्या ठिकाणी चॅट बॉक्स मध्ये सेंड करायचं आहे. कारण लॉग मध्ये मी चेक केलं की कोण कोण जॉईन झालं, किती वेळ जॉईन झालं आणि किती वाजता लेफ्ट झाले याचे डिटेल्स मला त्याच्यामध्ये कळत असतात. तर सर्वांना त्या ठिकाणी ज्या काही महत्वाच्या सूचना मला द्यायच्या होत्या त्या सर्व सूचना मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर सर्वांना या IBPS बॅच मध्ये हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्या ठिकाणी आजचा जो ते सेशन आहे तो इथेच त्या ठिकाणी संपेल. उद्यापासून मात्र कंटिन्युअस 2 तासाचे सेशन त्या ठिकाणी असणार आहेत. तर सर्वांनी वेळेत त्या ठिकाणी जॉईन होणं हे अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे. काही कोणाला प्रश्न जर विचारायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता.